सुरगाणा तालुक्यातील 11 आश्रम शाळांमधील सुमारे 5,000 विद्यार्थ्यांचा 1 एप्रिलपासून भाजीपाला, केळी, अंडी व मटणाचा पुरवठा थांबलेला आहे। ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना दररोज फक्त वरण भात आणि पोळीवरच उदरनिर्वाह करावा लागत आहे। विशेष म्हणजे या प्रकाराला 9 दिवसाच्या वर उलटून गेले तरीही कळवण प्रकल्प अधिकारी यांना याची माहितीही नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे। कळवण प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या या 11 आश्रमशाळांना भाजीपाला पुरवण्याचा ठेका लातूर येथील रहिवासी MS बुधडा यांना देण्यात आलेला आहे। इतक्या लांबचा ठेकेदार नियुक्त झाल्यानं स्थानिक परिस्थितीची अचूक माहिती व वेळेवर सेवा पुरवणे याबाबत विविध प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आश्रमशाळांच्या मेनूमध्ये विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश असला तरी प्रत्यक्षात वांगी, टोमॅटो व बटाटे एवढ्याच भाज्यांचा पुरवठा केला जातो। इतर भाज्या केवळ कागदावरच दिसतात। त्यामुळे पोषण आहाराअभावी आदिवासी विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे। संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचं याकडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचं चित्र समोर आलेलं आहे। तुम्हारी भी चूप हमारी भी चूप अशा पद्धतीने हा सारा प्रकार सुरू आहे। या प्रकारावर दबक्या आवाजात आता चर्चा सुरू झाली असून आदिवासी विद्यार्थ्यांचे हाल थांबवण्यासाठी तातडीने कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी जनतेची मागणी आहे। सराड, बुगळी, सालभोये, माणिक, बेडसे, आंबोपाडा, पळसण, बोरवाडा, डोलारे, करंजुल क या आश्रमशाळांमधला पुरवठा बंद करण्यात आलेला आहे। गेल्या 9 दिवसापासून सुरगाणा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना भाजीपाल्यापासून वंचित राहावं लागत आहे, ही खेदाची बाब आहे। याबाबत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करू असं तुळशीराम कोटरे सामाजिक कार्यकर्ता यांनी सांगितलं। जनमत लाईव्ह न्यूज करता बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट सुरगाणाहून।